पुणे शहरातील रेल्वे स्टेशनबद्दल वारंवार तक्रारी माझ्याकडे प्राप्त होत होत्या. मग त्याच्यामध्ये अनिल परदेशी आमचे असतील, त्याचबरोबर आमचे चैतन्य जोशी म्हणून जे रेल्वेचे मेंबर आहेत कमिटीचे, त्यांच्याकडनं काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सगळ्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एक दिवस अचानक या ठिकाणी साईट व्हिजिट करायची असं माझ्या डोक्यात होतं. त्यानुसार अधिवेशन संपल्यानंतर आणि दौरा संपल्यानंतर मी आज या ठिकाणी अचानकपणे उपस्थित झालेली आहे. थोडीशी कुणकुण तरी सुद्धा त्यांना मिळाली, पण या सगळ्या पाहणीनंतर अनेक त्रुटी, पुणे रेल्वे स्टेशनशी संबंधित अनेक त्रुटी लक्षात आलेल्या आहेत. मी आता DRM यांना भेटायला जाणार आहे आणि DRM यांना भेटल्यानंतर खरं तर मी मागच्या 2 महिन्यांपूर्वी त्यांना एक तक्रार त्यांच्याकडे दाखल केलेली होती आणि त्यांना काही फोन नंबर सुद्धा दिले होते की काही व्यक्तींची तुम्ही पर्सनली भेट घेऊन या तक्रारींचं निवारण करा, तुमची भेटण्याची वेळ सुनिश्चित करा, जेणेकरून तक्रारदार जे असतील त्यांना ठराविक वेळेमध्ये आपलं प्रतिनिधित्व पुणे शहरातल्या प्रवाशांच्या माध्यमातून मांडता येईल. परंतु अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची यंत्रणा ही या ठिकाणी डेव्हलप झालेली नाही आहे. आज या ठिकाणी अचानकपणे दाखल झाले असता आणि पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात सुरक्षेच्या त्रुटी जाणवलेल्या आहेत. खरं तर इथे 160 कॅमेरे बसवलेत. आता आम्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. कॅमेरे फंक्शनिंग कंडिशनमध्ये आहेत, परंतु ज्या वेळेला एखादी व्यक्ती आतमध्ये प्रवेश करते रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये, जसं आपण एअरपोर्टच्या आतमध्ये प्रवेश करतो, आपल्याकडे एक तिकीट असतं, आपण प्रवास करणार आहोत याचं ते तिकीट पुरावा असतो आणि अशाच लोकांना प्रवेश दिला जातो. आणि जरी त्यांना सोडायला आलेल्यांपैकी काही जणांना हवं असेल तर आपल्याला पासपोर्टचं एक वेगळं एअरपोर्टचं एक वेगळं तिकीट मिळतं की ते काही काळासाठी व्हॅलिड असतं. तसं आज आमचं या ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकीट काढून आम्ही आतमध्ये आलेलो. पण आम्ही तपासणी केली असता प्लॅटफॉर्म तिकीट नसलेले किंवा प्रवाशांचं पण तिकीट नसलेले अनेक या ठिकाणी लोक आले आहेत. ते कोण आहेत? एखादी जेव्हा घटना घडते तेव्हा ती व्यक्ती कोण आहे हे कसं कळणार? तुमचे CCTV या ठिकाणी घटना घडून गेल्यानंतर कोण होता हे ठरवण्यासाठी आहेत. एखादी अवैध व्यक्ती त्या ठिकाणी येत असेल तर तिला अडवण्याची कुठली यंत्रणा आहे? त्याचबरोबर त्या ठिकाणी स्कॅनर लावलेले आहेत, पण स्कॅनर एक आहे आणि बाजूला एंट्री जर का फ्री एंट्री आहे तर लोक आपोआप त्या बाजूने येत आहेत जिथे कुठल्याही प्रकारचा अडसर किंवा चेकिंग केलं जात नाही. सिक्युरिटी स्कॅनर जे आहेत तो असा एकच स्कॅनर त्या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मोकळी जागा आहे. अनेक लोंढेच्या लोंढे त्या भागातून येतात. आतमध्ये सुद्धा आम्ही पाहणी केली असता अनेक दारुडे लोक आढळले, ड्रग्ज ऍडिक्ट आढळले, त्याच्या हातामध्ये ड्रग्जची पुडी किंवा काही गोष्ट होती ती आढळली. तो तिथे सांगतोय की मी इथे राहणारा नाहीये, त्यांनी व्यसन केलेलं आहे. अशी सगळी माणसं या ठिकाणी घडतायत. रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडलेल्या आहेत. आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे.